उभाटा गटाचे नेते उद्धवजी ठाकरे यांनी काल वर्धापन दिन सोहळ्यामध्ये उभाटा गटाचा राजीनामा देण्याची घोषणा केली। परंतु उद्धवजी ठाकरे यांच्या सवयीप्रमाणे ते या प्रकरणात देखील यू टर्न घेतल्याशिवाय राहणार नाहीत, कारण उद्धवजी म्हणजे यू टर्न हे समीकरण झालेलं आहे। याआधी देखील विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देणार अशी घोषणा उद्धवजी ठाकरे यांनी सर्व जनतेसमोर केली होती, परंतु 6 वर्षाची टर्म पूर्ण केली, उद्धवजींनी राजीनामा दिला नाही, यू टर्न घेतला। काँग्रेस सोबत कधीही जाणार नाही अशा पद्धतीची घोषणा उद्धवजी ठाकरे यांनी केली होती, परंतु त्यांनी यू टर्न घेतला आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले। आता देखील पक्षप्रमुख पदाचा राजीनामा देणार अशा पद्धतीची घोषणा उद्धवजी ठाकरे यांनी केली आहे, परंतु ते पुन्हा एकदा यू टर्न घेणार आहेत। त्यामुळे उद्धवजी म्हणजे यू टर्न हे समीकरण पुन्हा एकदा सिद्ध होईल। काल वर्धापन दिन सोहळ्यामध्ये मोठ्या गाजावाजात राणा भीमतेवी थाटामध्ये राजीनामा देण्याची घोषणा केली, परंतु उद्धवजी ठाकरे राजीनामा देणार नाहीत। ते या प्रकरणावरून देखील यू टर्न घेतल्याशिवाय राहणार नाहीत। जनाब संजय राऊत धनुष्यबाण असलेली शिवसेना मूळ शिवसेना आहे आणि त्याला 60 वर्ष झालीत। टेस्ट ट्यूब बेबी कोणी आहे आणि सरोगेट मदर कोण आहे? संजय राऊत तुमची सरोगेट मदर काँग्रेस आहे। उभाटा गटाची सरोगेट मदर काँग्रेस आहे। काँग्रेसच्या सरोगसीमधून संजय राऊत आणि उभाटा गटाचा जन्म झालाय। त्यामुळे टेस्ट ट्यूब बेबी कोण आहे हे सांगण्याच्या भानगडीत पडू नका। काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात आणि तुमच्या उभाटा गटाचा जन्म झाला, त्यामुळे उभाटा गटाची सरोगेट मदर ही काँग्रेस आहे। संजय राऊतांची सरोगसी काँग्रेसकडनं केली जाते। आपल्या सरोगसीकडे बघा। अमितभाई शहा हे या देशाचं नेतृत्व करतायत। मुळामध्ये मूळ शिवसेना ही एकनाथजी शिंदेची आहे आणि धनुष्यबाण आणि शिवसेना यांचं समीकरण आहे। त्या शिवसेनेला 60 वर्ष पूर्ण झाली, त्याचा वर्धापन दिन एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये झाला। उभाटा गटाचा जन्म 4 वर्षापूर्वी झाला, त्यामुळे उभाटा गट ही काँग्रेसचा सरोगेट आहे हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। शिंदे गटाचा आणि शिवसेनेचा डीएनए हा हिंदुत्ववादाचा डीएनए आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा डीएनए हा शिवसेनेचा डीएनए आहे। संजय राऊत तुमचा डीएनए कुठला आहे? तुमचा डीएनए औरंगजेब आणि अफजल खान फॅन क्लबचा आहे। तुमचा डीएनए आता पाकिस्तान धार्जिना झालाय, कारण तुम्ही पाकिस्तानचा उदो उदो करतायत, पाकिस्तानच्या दाढ्या कुरवळताय। त्यामुळे आधी तुमचा डीएनए चेक करा। शिवसेनेचा डीएनए हा हिंदुत्ववादाचा डीएनए आहे आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा डीएनए आहे। कालच्या सभेमध्ये आदित्य ठाकरे यांनी उभाटा गटाचा भोंगा संजय राऊत यांना भाषण करू दिलं नाही, त्यामुळे कालच्या सभेमध्ये भोंगा वाजलाच नाही। आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत हा सामना कालच्या सभेमध्ये बघायला मिळाला। खरं तर संजय राऊत यांना भाषण करायचं होतं, भाषणाची आणि शिव्या देण्याची पूर्ण तयारी संजय राऊत यांनी करून आले होते, परंतु आदित्य ठाकरे यांनी संजय राऊतांना दम दिला आणि सांगितलं की उभाटा गटाच्या मेळाव्यामध्ये भाषण करायचं नाही। त्यामुळं काल संजय राऊतांना भाषणाची संधी मिळाली नाही आणि अशा प्रकारे उभाटा गटाच्या मेळाव्यामध्ये जो भोंगा वाजतो तो भोंगा म्यूट करण्याचं काम आदित्य ठाकरे यांनी केलं। येणाऱ्या काळामध्ये आदित्य ठाकरे हे संजय राऊत यांना आपल्या पक्षाच्या बाहेर नक्की घालवतील, कारण उभाटा गटाची वाताहत संजय राऊतांमुळेच होते। कालच्या सभेमध्ये हा भोंगा वाजला नाही, येणाऱ्या काळामध्ये देखील हा भोंगा म्यूट करण्याचं काम आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून केलं जाईल। आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत हा संघर्ष कालच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यामध्ये बघायला मिळाला। आता हे लोक शिंदे गटात घंटा वाजवत असणार आहे, यांच्या हाती घंटा दिला जाणार आहे अशी
संजय राऊत, तुमच्या हातामध्ये जनतेने घंटा दिलाय. तुम्ही महापालिकेच्या निवडणूक लढलात, इथं तुम्हाला भोपळा दिला, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला भोपळा दिला आणि विधानसभेच्या निवडणुकीत तर उबाटा गट संजय राऊत यांच्या हाती सगळ्यात मोठा घंटा देण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेने दिलंय. तो घंटा वाजवत बसा, कारण महाराष्ट्राने तुम्हाला दुसरं काहीही काम दिलेलं नाही. फक्त रोज सकाळी भोंगा वाजवायचा आणि संध्याकाळी घंटा वाजवायचं, एवढंच काम संजय राऊत आणि उबाटा गटाला शिल्लक आहे. महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. त्यांना माहीत आहे की देवेंद्रजी फडणवीस हे चांगलं काम करतायत, एकनाथजी शिंदे चांगलं काम करतायत, सुनेत्राताई पवार चांगलं काम करतायत. त्याच्यामुळं त्यांच्या नेतृत्वामध्ये सर्व निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला यश मिळालं. त्या तुलनेमध्ये महाविकास आघाडीला कुठेही यश मिळालं नाही. त्यांच्या हाती घंटा देण्याचं काम हे महाराष्ट्रातल्या जनतेनं केलेलं आहे. आणि राहिला प्रश्न कोणाला विकत घेतलं, कोण विकल्या गेलंय, संजय राऊत 2019ला सगळ्यात मोठा बाजार तुम्ही मांडला होता. या बाजारामध्ये तुम्ही आपला पक्ष विकायला काढला आणि तो पक्ष काँग्रेसला विकला, काँग्रेसच्या दावणीला बांधला. त्यामुळं तुम्ही विकले गेलेले आहात, तुम्ही बाजारात बसलेले आहात आणि तुमची बाजारातली किंमत काँग्रेसने ठरवलेली आहे. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून काँग्रेसच्या दावणीला गेलात. त्याच वेळेला तुमची विक्री झाली आहे आणि राहुल गांधींनी, सोनिया गांधींनी त्यावर बोली लावली होती. 85 कोटी रुपये देऊन खासदार फोडले, मंत्रिपदाच्या बदल्यात जास्तीचे पैसे दिले असा आरोप संजय राऊत. 85 कोटी, 100 कोटी हे आकडे संजय राऊत कुठून आणतायत? जर पैशानी खासदार, आमदार विकत घेता येत असले तर कोविडच्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे, संजय राऊत यांच्या सरकारने दररोज 100 कोटी या हिशोबाने 90,000 कोटी रुपये कमवले. या 90,000 कोटी रुपयांमधनं तुमच्या किती खासदारांना विकत घेता येऊ शकलं असतं? देशभरातील 300 खासदार तुम्ही या 90,000 कोटी रुपयाच्या जीवावर विकत घेऊ शकला असतात. आणि तुम्ही आमिष दाखवून विकत घेण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु तुमची वैचारिक सुंता झाली असल्यामुळे तुम्हाला हे आमदार, खासदार विकत घेता येणार नाहीत. पैशाने माणसं विकत घेता येत नाहीत. त्यासाठी वैचारिक वारसा लागतो, वैचारिक अधिष्ठान लागतं. विचारांची लढाई लढणारे माणसं आहेत. तुमच्यासारखं पैशावर लढणारे आणि फक्त इन्कमिंग करणारे ही माणसं नाहीत. हे संजय राऊतांनी लक्षात घ्यावं. शिंदे गटातील सगळे भाग्य आहेत, त्यासाठी आई बाप एक असावा लागतात अशी टीका संजय राऊत, रोज सकाळी 9 वाजता बांग देणारे तुम्ही आणि लोकांना तुम्ही भांडगे म्हणता. तुम्ही रोज सकाळी उठून बांग देण्याचं काम करता. बाडगे कोण आहेत ते महाराष्ट्राने बघितलंय. ज्यांनी हिंदुत्ववादाचे विचार सोडले ते खरे बाडगे असतात. ज्यांनी आपले विचार विकून काँग्रेसच्या दावणीला पक्ष बांधला ते खरे बाडगे असतात. त्यामुळे तुमचं बाडगेपणा हा महाराष्ट्राने बघितलाय आणि तुमच्या या बाडगेपणाला कंटाळूनच महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला घरी बसवलंय, तुम्हाला सपशेल नाकारलंय. त्याकडे जरा लक्ष द्या. गरज संपली की शिंदे गटाला उकिरड्यावर फेकले जाईल असा टोला संजय राऊत. उकिरडा आणि गाढवांचा जास्त संबंध असतो आणि भांडूपमध्ये गाढव नाका आहे. संजय राऊत, तुमच्या घरापासून जवळच गाढव नाका आहे. त्यामुळं तुम्ही असा रोज उठून गाढवपणा करत असता आणि उकिरड्याची भाषा करता. तुमचा हा गाढवपणा महाराष्ट्र बघतोय. उकिरड्यावर कोण जातंय, गाढव नाक्यावर कोण जातंय, गाढव नाक्यावरून कोण पत्रकार परिषद घेते, याची इत्थंभूत माहिती महाराष्ट्राला आहे. वापरा आणि फेकून द्या ही रणनीती काँग्रेसची आहे, भारतीय जनता पार्टीची नाही. काँग्रेस तुम्हाला वापरून फेकून देणार आहे. काँग्रेस तुम्हाला यूज अँड थ्रो करणार आहे. त्याकडे लक्ष द्या. उद्धवजी ठाकरे यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रयत्न संजय राऊत तुमचा आहे आणि त्यासाठी तुम्ही सुपारी घेतली आहे. त्यामुळं काँग्रेस तुमचा वापर करून टाकून देणार आहे, त्याची चिंता करा. एकनाथजी शिंदे हे नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत, महायुतीचे घटक आहेत, NDAचे घटक आहेत. तुम्हाला मात्र कुणीही विचारत नाही. तुमची जागा ही भांडूपच्या गाढव नाक्यावर आहे, हे महाराष्ट्रातल्या जनतेनं सिद्ध केलंय. आजच्या सामन्यात अग्रलेखातून गिरीश महाजन यांच्यावर टीका करण्यात आली. त्यांचा उल्लेख मावशी असा करतात. संजय राऊत, गिरीश महाजन यांचा उल्लेख मावशी करताना तुम्हाला थोडीशी लाज वाटली पाहिजे. तुम्ही स्वतः नटरंग आणि नाचाची भूमिका बजावता.
उबाटा गटाचा तमाशा करून नाचेगिरी करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. त्यामुळं इतरांना मावशी म्हणण्याच्या आधी आपला स्वतःचा नटरंग आणि नाचा झालाय याच्याकडे जास्त लक्ष द्या. उबाटा गटाचा पूर्ण तमाशा करून नटरंग आणि नाचाची भूमिका उद्धवजी ठाकरे संजय राऊत अतिशय चांगल्या पद्धतीनं वठवतायत आणि संजय राऊत हे नाचाच्या भूमिकेमध्ये आणि नटरंगाच्या भूमिकेमध्ये आहेत हे महाराष्ट्राने ओळखलेले आहेत. तुम्ही तुमची नाचाची आणि नटरंगाची भूमिका व्यवस्थित करा. गिरीश महाजनांवर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला नटरंग आणि नाचा ठरवलेला आहे. खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.